उपनगरी रेल्वे सेवेलाही फटका बसलाय। विरार चर्चगेट लोकल सेवा सुमारे अर्धा तास उशिराने धावते। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरार शहरात जनजीवन विस्कळीत झाले। पावसाचा फटका मुंबई उपनगरी रेल्वे सेवेलाही बसला असून विरार चर्चगेट लोकल सेवा सुमारे अर्धा तास उशिराने धावते। त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। दुसरीकडे विरार स्टेशन परिसरात कमरे एवढे पाणी साचल्याने नागरिकांना ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रस्ते जलमय झाल्याने वाहतूकही विस्कळीत झाली। दरवर्षी होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार असा प्रश्न नागरिकांनी केलाय। सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वसई विरार शहराचं जनजीवन विस्कळीत झालं आहे। तर दुसरीकडे मी नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरात आहे। जर आपण स्टेशन ची दृश्य पाहाल तर या जो ट्रॅक आहे या ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। विरार चर्चगेट जी लोकल आहे ही साधारणतः अर्धा तास उशिराने चालत आहे। तर आता रेल्वे ट्रॅकवरही पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। जर अशीच पाऊस पडत राहिला आणि ती आता आपण साधारणतः ते रेल्वे कर्मचारी आहेत हे मोजण्याचा प्रयत्न करतायत। साधारणतः 5 mm इतकं पाणी आहे ट्रॅक लागून। जर 5 mm पाणी असेल आणि 5 mm पेक्षा जास्त म्हणजे 160 mm च्या आसपास जर हे पाणी जर ट्रॅकवर साचलं तर कदाचित रेल्वे सेवा ही पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे। जे प्रवासी आहे यांनाही याचा फटका लागत आहे आणि ज्या उशिरा गाड्या चालल्या आहेत त्यामुळे कुठेतरी जे रेल्वेने सकाळी प्रवास करणारे जे कामाला गेलेले साधारणतः प्लॅटफॉर्म नंबर 4च्या स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे जिथे आपण पाहू शकता साधारणतः जी लोक आहेत ही कमरेभर पाण्यातून मार्ग काढत रस्ता आपली वाट काढत आहेत। तर दुसरीकडे स्टेशनवर पाणी भरायलाही सुरुवात केलेली आहे। कुठेतरी प्रवासी जे रिटर्न रेल्वेने येत आहेत त्यांना कुठेतरी आता या पाण्याचा सामना करावा लागणार आहे। बरीचशी लहान मुलं असतील जे रेल्वेने प्रवास करतायत अशा लोकांनाही सतत काळजी घेण्याची गरज आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा।